तां सुमंगलं सुपमातं सुवोत्थितं सुखानो सुमहोतो च सुविद्धं ब्रह्मचारि सुपदाखिलं कायकम्मं वाचाकम्मं पदाखिलं मनोकम्मं सनिधिते पदाखिलानि कतवान लभन्तान्ते पदाखिले। पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा। करणं कठीण असते म्हणून फास्ट मध्ये नाव घेतलं आणि तुम्ही फास्ट मध्ये जाऊन बसा. बसा बसा. आता ब्रह्मदेशनेला सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी चला फोटो आपण नंतर घेऊया. कार्यक्रम सुटल्यानंतर भोजनांच्या वेळेस त्याच्यानंतर आपण फोटो घेऊया. बसा. प्रत्येक मोदी रत्न यांचं स्वागत करण्यात येत आहे. अक्षयताई आणि पार्केताई दोन नंबर. बसावं सर्वांनी, बसा. आता आपल्याला सुंदर अशी ब्रह्मदेशना श्रवण करायची आहे आणि त्यानंतर भोजन पण करायचं आहे. आपल्या इथं सुंदर छान धम्म प्रकाशित करणारे भिक्षू या ठिकाणी आलेले आहेत. पूज्य भदंत पूर्णानंद जे आहेत अतिशय सुंदर धम्मदेशना देतात. पूज्य भदंत म्हटल्यानंतर नाही म्हणता येत नाही, कारण ब्रह्मदान सपदानं ब्रह्मदानं जिनाती असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे तुमचं तर पुण्य होतेच होते, पण आमचं इथे पुण्यकर्म असते आणि तो पुण्याचा संचय प्राप्त म्हणते मी करून दिला. जास्त काही मी बोलणार नाही, फक्त एक 5-7 मिनिटापर्यंत बोलतो, कारण खूप सारा सिनियर भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर प्रवचन सुरुवात केली तर मग ते एका तासापर्यंत काय थांबायचं आम्हाला सवय नाही. 1 तासभर कमीत कमी बोलतो आम्ही, पण वेळ काळ पाहून आणि जिगच्छा परमा रोगा असं भगवंतांनी म्हटलं आहे. भूक नावाचा रोग सुद्धा आहे आणि तुम्ही सगळे रोगी आहात. रोगी आहे की नाही सर्व? सध्या सर्वच्या सर्व तुम्ही रोगी आहात. त्यामुळे रोग्यांना काही जास्त उपदेश देता येत नसतो. भुगा सर्वात मोठा रोग आहे. तर एक छोटस मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे या संदर्भामध्ये. जीवन बघा फार अनमोल आहे, तसंच जीवन फार क्षणभंगुर आहे. ज्या मनुष्याला जीवन समजते, कळते, आपल्या जीवनाचा अर्थ त्याला कळतो, समजतो, तर त्या मनुष्यासाठी जीवन फार अनमोल आहे. परंतु ज्या मनुष्यांना आपलं जीवन कळत नाही, आपल्या जीवनाचा अर्थ कळत नाही, आपण कशासाठी जीवन जगत आहोत, कशासाठी आपण जन्मास आलो आहोत हे ज्यांना कळत नाही, तर त्या मनुष्यांच्या जीवनाला काही विशेष अर्थ प्राप्त होत नाही. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये काळ वेळ पाहून आपण आपल्या जीवनाची दिशा बदलली पाहिजे. कारण काळ वेळ पाहून जर आपल्याला आपल्या जीवनाची दिशा जर बदलता येत नसेल तर आपलं जीवन हे म्हणजे फुकट आपल्या भाषेमध्ये गेल्यासारखं होतं. जसं एक उदाहरण दिलं भगवंताने. एक वेळचा प्रसंग. भगवंत असे म्हणतात की जसा एखादा पक्षी असावा, जे जीवनामध्ये कमीत कमी भगवंत असे म्हणतात की धर्म आचरण करत असताना जीवनाच्या पहिल्या अवस्थेमध्ये तरी आपण धर्माचं आचरण करावं, जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये तरी आपण धर्माचं आचरण करावं, जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये तरी आपण धर्माचं आचरण करावं, किंवा जीवनाच्या चौथ्या अवस्थेमध्ये तरी आपण धर्माचं आचरण करावं. जीवनाचे 4 भाग आहेत. जर 100 वर्षाचं आयुष्य जर आपण गृहीत धरलं तर 25-25 वर्षाचे 4 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. भगवंत असे म्हणतात या कुठल्या तरी एका कालावधीमध्ये
आपण धम्माला समजून घ्यावं आणि धम्माचं आचरण करावं. जर या कालावधीमध्ये आपण धम्माचं आचरण केलं नाही तर ज्याप्रमाणे एखादा पक्षी असावा, जो पक्षी अत्यंत तहानेने व्याकुळ आहे, त्याला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, जर तो पाणी पिणार नाही तर कदाचित तो मृत्यूला सुद्धा प्राप्त होईल. अशा प्रकारचा तो पक्षी समुद्राच्या किनारी असावा आणि त्या समुद्राकडे तो पाहत आहे. पाणी तर नितळशार आहे, स्वच्छ आहे, अथांग पाणी आहे. त्या पाण्याकडे तो केवळ पाहत आहे, परंतु त्या किनाऱ्यावरून त्या पाण्यापर्यंत तो जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्याचे दोन्ही पंख तुटलेले आहेत. दोन्ही पंख त्याचे तुटलेले असल्यामुळे तो त्या पाण्याकडे बघत आहे, पाहत आहे, तहानेने व्याकुळ आहे, बेचैन आहे. पाणी नाही पिलं तर तो मृत्यूला सुद्धा प्राप्त होईल, परंतु नाविलाजास्तव तो तिथे जाऊ शकत नाही. मानवी जीवन सुद्धा तसंच आहे. जसं आपण नेहमीच गाथेमध्ये ऐकतो, प्रवचनामध्ये ऐकतो, निपान परमं सुखम, निर्माण सुख आहे, आपण सुख प्राप्त केलं पाहिजे, सुखाला आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु सुख जरी आपण रोज सुखाची व्याख्या जरी करत असेल किंवा रोज सुखाचा जप जरी करत असेल तर व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आपण चिंतन केलं, मनन केलं तर सुखी लोकांची संख्या फार कमी आहे. बोटावरती मोजण्या एवढे लोक असे असतील की जे सुखी असतात. दुःखी लोकांची संख्या मात्र आपल्याला पावलावरती दिसत असते. असंख्य लोक या संसारामध्ये दुःखी आहेत. का कुणालाच बसता येत नाही. त्या एअरफोर्सच्या विमानामध्ये बसण्याचं, तथागतांच्या पवित्र स्थळात घेऊन जाण्याचं पुण्यकर्म मला 4 वेळा प्राप्त झालं केंद्र सरकारच्या माध्यमातून. तर तिथे गेल्याच्या नंतर भूटानचे राजे यांची भेट झाली. त्यानंतर भूटानचे पंतप्रधान यांची या 18 दिवसामध्ये 5 वेळा भेट झाली. विशेष करून पंतप्रधानाला जर आपल्याला भेटायचं म्हटलं तर खूप कठीण राहतो. या दरम्यान या डेलिगेट्स मध्ये मी होतो एकमेव भंतेजी, बाकीचे 9 लामाजी होते. वज्राने ट्रॅडिशन होतं. भारतामध्ये भंतेंची कमी नाही, परंतु एवढ्या मोठ्या थेरो महाथेरो मधून निवड होणं हे मी माझं स्वतःचं पुण्यकर्म समजतो. भगवंतांना तर बघितलं का नाही, तेवढं पुण्यकर्म होतं का नाही माहिती नाही, परंतु भगवान बुद्धांच्या अस्थि धातू सोबत जाणं हे मी माझं कुशल कर्म समजतो. आणि तिथे गेल्याच्या नंतर बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या. नेहमी आमच्या सोबत त्यांचं सर्व मंत्रिमंडळ राहायचं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आमचा शेड्यूल जे होता फक्त 8 दिवसाचा होता. 8 दिवसामध्ये तिथे सर्व लोक बघायला येत होती. सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत लाईनच लाईन लागत होता. म्हणून भूटानच्या सरकारने सांगितलं की अजून 10 दिवस आम्हाला एक्सटेन्शन द्या. केंद्र सरकारने तेही अप्रूव्ह केलं. 10 दिवस अजून वाढवलं, म्हणजे आमचे भूटानचे 18 दिवस झाले. आणि त्या 18 दिवसामध्ये राजाशी सहवास मिळाला. पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांचा तिच्या सर्व मंत्रिमंडळाचा सहवास लाभला. आणि तिथे गेल्याच्या नंतर माझ्याही डोक्यामध्ये आपले कामं होतीच. मला पहिल्यांदा वाटलं की आपण परत यायला पाहिजे, 10 दिवस उगीच कशाला बसायचं. परत विचार केला, अरे याच्यापेक्षा दुसरं पुण्यकर्म कुठलं आहे? भगवंताच्या अस्थी सोबत जर आपल्याला राहायला मिळत असेल, सेवा करायला मिळत असेल, याच्यापेक्षा मोठं दुसरं कुठलंही काम होऊ शकत नाही. तिथे राहिलो आणि तिथल्या सर्व लोकांसोबत चांगल्या पद्धतीचा एक संपर्क झाला. तिथल्या पंतप्रधानांना ज्यावेळेस मी भेटलो तर पंतप्रधानांना भेटल्याच्या नंतर भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे यांना भेटलं. आणि आपलं जे मागच्या अनेक वर्षापासून मेडिटेशन सेंटरचं बांधकाम चालू करायचं होतं, काही ना काही कारणामुळे रखडलं होतं. पहिल्यांदा कमी खर्चाचं होतं, नंतर वाढीव प्रस्ताव केला. आता हे आपलं मेडिटेशन सेंटर जवळपास 27 कोटीचं आहे. 27 कोटीचा हा आपला पहिला फेज आहे. त्या 27 कोटीच्या कामाचा शुभारंभ, कार्यारंभ
हा आपल्याला या जानेवारी महिन्यामध्ये करायचा आहे.